आता पाहूया अयोध्येत कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवसांचं अनुष्ठान करणार। पंतप्रधान मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ। अयोध्येतल्या राम मंदिरात 2400 किलोची घंटा बसवणार। आग्र्याच्या जलसेरामधून घंटा मागवली। घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार। 22 जानेवारीचा राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी अयोध्या नगरीत दीपोत्सव साजरा केला जाणार। अयोध्या नगरी लक्ष दिव्यांनी उजळून निघणार। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी शरयू नदीकिनारी भव्य राम नाम यज्ञाचं आयोजन। 14 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान यज्ञाचं आयोजन। या महायज्ञासाठी नेपाळमधून 21 पुरोहित येणार। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी प्रसिद्ध शेफ अश्रू मनोहर महाप्रसाद बनवणार। तब्बल 7000 किलोच्या महाप्रसादाची तयारी। 1.5 लाख भाविकांमध्ये महाप्रसादाचं वितरण होणार। अहमदाबादहून अयोध्येला जाणारं पहिलं विमान आज रवाना। राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या वेशात प्रवासी विमानतळावर दाखल। अयोध्येत भाविकांच्या दर्शनासाठी बनवण्यात आले विशेष रेलिंग। मंदिराच्या जवळपास 500 मीटर अंतरापासून सुरू होणार दर्शन रांग, तर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टीलचे फोल्डेबल रेलिंग। रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी। 20 तारखेपासून जुन्या राम मंदिरातील दर्शन होणार बंद। 23 तारखेला नव्या राम मंदिरात घेता येणार दर्शन। अयोध्येतील तपस्वी छावणीत दीपोत्सवाची तयारी सुरू। बालपणी रामलल्ला ज्या जागेवर खेळत ती जागा म्हणजे तपस्वी छावणी। 2000 शंभर म्हणजे 2100 दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर उजळला।